आज आपण अख्ख्या महाराष्ट्रातनं महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक या ठिकाणी एकत्र आलेला आहात. तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी हे आंदोलन म्हणजे दुर्दैवी असं आहे. आपलं सरकार, आपलं राज्य, आपली माणसं, आपलं आमदार, आपलं मुख्यमंत्री आणि हे सगळं असताना आपल्या माणसाला आंदोलन करायला लागतं, हेच मुळात आपल्यासाठी दुर्दैवी आहे. 40 आमदार घेऊन जी लोक या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा द्यायला आली तेच आज सत्तेवर आहेत आणि ते सत्तेवर असताना तुमचं दुःख जाणून जर तुम्हाला तुमचं समाधान करत नसतील, तुम्हाला जर कायम म्हणून नोकरीला घेत नसतील, तुम्हाला तुमचा हक्क देत नसतील, तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी कुठली गोष्ट नाही. आता दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे, आंदोलनाबद्दल माझ्यापेक्षा त्यांना खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकीनं राहावा, मजबूतीनं राहावा. सदाभाऊ म्हणलं की आपण 5ची जुळणी करा, 5 घरातच आहे, जुळणी कुणाची करायला चाललाय? एका घरात 5 आहे तीच. आणि तुम्हाला माहिती आहे, आमदार 500 मतानं, 800 मतानं, 700 मतानं, 2000 मतानं, 2500 मतांना निवडून येतो. बरोबर आहे? तुम्ही जर 1 लाख लोकांनी ठरवलं तर 5-50 आमदाराचा कार्यक्रम करू शकता आणि 5-50 आमदाराचा नाही 10चा जर झाला तर सरकारचा कार्यक्रम होतो. त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या हक्काचं तुम्ही मागताय. एका बाजूला डिजिटल इंडिया, डिजिटल सरकार हे सगळं चालू असताना, ग्रामीण भागाला आपण कॉम्प्युटरनं जोडत असताना, सगळं संगणकीकरण करत असताना, आपल्याला माहिती आहे आता ग्रामसेवक बंधू आपले काम करतात, ग्रामीण भागातली लोक काम करतात, पण आता कॉम्प्युटर शिवाय चालत नाही. जग कॉम्प्युटरचं आहे आणि हे सगळं जर चालवायचं असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. आता जर 22च्या 22,000 लोकांनी काम बंद केलं, तुम्हाला माहिती आहे सगळ्या ग्रामपंचायतीचं सरकारचं सगळं काम बंद पडेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय देण्याशिवाय पर्याय नाही. पण आता कानात बरंच काय काय बसलेलं आहे. तर काय झालंय की 3-3, 4-4, 5-5 कान आहेत. कुठल्या कानात सांगायचं हे आपल्यालाही कळणं झालंय आणि कुठल्या कानात सांगितलं नेमकं कसं जाईल पेनापर्यंत हेही समजण्यात झालंय. तर अडचणी अनेक आहेत. एक म्हणला मी देतो म्हणला की दुसरा म्हणतो नाही द्यायच. मुख्यमंत्री आले तर मुख्यमंत्र्यांना स्वतःचे अधिकार आहेत का नाही माहिती नाही. बारामतीतनं फरमान आल्याशिवाय इकडे काय चालत नाही. तर दिल्लीतनं दुसरंच येते. त्यांना श्रेय मिळेल म्हणून यांनी घेतलेला निर्णय थांबवायचा असं सिस्टम चालू आहे. पण या सगळ्यांचं एकमेकांच्या जिरवायच्या नादात अख्ख्या महाराष्ट्राची जिरायची वेळ आलेली आहे. म्हणून त्याच्यासोबत आपली जिरते. म्हणून आपल्या सगळ्यांना ठाम भूमिका घेऊन काम करायला लागेल. आणि हे राज्य आपलं आहे. सरकार कुणाचं आहे माहित नाही, पण हे राज्य आपलं आहे आणि आपल्या राज्यात आपला हक्क आपण घेतल्याशिवाय राहायचं नाही. एवढ्या ताकदीनं तुम्ही राहा, बाकी सगळं आमचं आहे. आता 1 तारखेला अधिवेशन पण घेताय का नाही अजून कल्पना नाही. आता अधिवेशन आलं, कोरोना चालू झाला. सरकार आल्यापासून कोरोनाच आहे. माहिती नाही आता काय झालंय. पण अधिवेशन चालू झालं की चिंता करू नका. तुमची लढाई आझाद मैदानावर चालू असली तर तुमच्यासाठी तुमची लढाई विधानसभेत करायची जबाबदारी आम्ही घेतो. वरच्या सभागृहात ही मंडळी आहेत, खालच्या सभागृहात आम्ही आहोत. चिंता करू नका. फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन सगळे, आता आमच्याकडे सांगणार तर 115चा आकडा आहे. चिंता करू नका. त्यामुळे सगळे मिळून ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू. तुमच्या आंदोलनाच्या सोबत आम्ही आहोत. आमचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी राज्यमंत्री